सिमेंटची घरं उभी राहिली आणि माणसं मात्र स्वार्थी झाली। एक काळ होता शेजारचं घरही आपल्याला आपलं घर वाटत होतं। लाखोंची घरं नाही तर करोडोंचे बंगले आम्ही उभे करू लागलो, पण त्या करोडोंच्या बंगल्याच्या आतमध्ये मात्र आम्ही आज मनाने एकसंध आहोत का? बाळा, दुधाचा ग्लास लवकर संपव, बिस्किटचा पुडा लवकर संपव, जर मोठीचं पोरगं आलं तुला काहीच ठेवणार नाही। हे सगळं मी सांगतो हे दुसऱ्या राज्यातील नाही, दुसऱ्या जिल्ह्यातील नाही, दुसऱ्या तालुक्यातील नाही, हे तुमच्या माझ्या घरातलं आजचं जळजळीत आणि कडकडीत वास्तव आहे। या 2023 मध्ये कोणतीही आई शेजारच्या मुलाला त्याच विश्वासानं बोलवण्याचं आजच्या काळात धाडस करू शकते का? असे कसे माझे गाव पुरे बदलून गेले, कुणी मेले तरी आता डोळे नसत आता ओले, कुणी शेजारी गेलं तरी हळू आवाजात का होईना पण आमच्या घरातला टीव्ही सुरू असतो। सुतक किती दिवस पाळायचं यावरून झालेल्या हाणामारी 2 ठार। मग असं पाहिलं की खऱ्या अर्थानं आपण नेमकं आहोत कुठं आणि आपल्याला जायचंय। आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय शिवराय। सिमेंटची घरं उभी राहिली आणि माणसं मात्र स्वार्थी झाली। एक काळ होता शेजारचं घरही आपल्याला आपलं घर वाटत होतं, पण आता काळ बदललाय की शेजारचं खऱ्या अर्थानं घरच सोडा पण त्याचं चांगलंच झालेलं सुद्धा आपल्याला पाहवत नाही। आज माणूस म्हणून या ब्रह्मांडामध्ये मृत्यू लोकात आपण जन्माला आलो, पण माणूस म्हणून खरंच वागतोय का हा मात्र आजच्या जीवनामध्ये वास्तवात पडलेला प्रश्न आहे। ज्या दिवशी आम्ही समोरच्याबद्दल चांगलं वागायला चांगलं बोलायला शिकू त्या दिवशी समोरचाही आमच्याबद्दल चांगलं बोलायला आणि चांगलं वागायला शिकेल। निदान ती सुरुवात आज आपल्या घरापासून व्हायला हवी। लांबचं जाऊ देऊ, पण आता काही दिवसापूर्वी एक प्रसंग माझ्या नजरेसमोर आला। खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आज आपण आपल्या घरामध्ये तरी संघटित आहोत का? 4 भिंतींचं घर आम्ही बांधलं, हजारो स्क्वेअर फूटच्या घर आम्ही बांधायचा प्रयत्न केला, लाखोंची घरं नाही तर करोडोंचे बंगले आम्ही उभे करू लागलो, पण त्या करोडोंच्या बंगल्याच्या आतमध्ये मात्र आम्ही आज मनाने एकसंध आहोत का हा प्रश्न कुठेतरी निर्माण झाला पाहिजे। म्हणून इथं बसलेल्या माझ्या बहिणींना सुरुवातीला एक प्रश्न तुम्हाला विचारून जातो। एका घरात जर 2 जावा असतील, दोन्हींची मुलं जर लहान असतील आणि दोन्हींची मुलं लहान असताना बारके जावेने जर दूध गरम केलं, बिस्किटचा पुडा हातात घेतला, तिचं आपल्या मुलाला पहिलं वाक्य काय असतं? बाळा, हा दुधाचा ग्लास लवकर संपव, बिस्किटचा पुडा लवकर संपव, असंच असतं ना? तिचं वाक्य असतं, बाळा, दुधाचा ग्लास लवकर संपव, बिस्किटचा पुडा लवकर संपव, जर मोठीचं पोरगं आलं तुला काहीच ठेवणार नाही। म्हणजे जी आई आपल्या घरामध्ये 2 वर्षाच्या लेकरासमोर जर दुधाची वाटणी करत असेल, तिचं पोरगं 25 वर्ष झाल्यानंतर जर घराची वाटणी करत असेल तर खऱ्या अर्थानं चूक त्या मुलाची आहे की आपल्या घराची आहे याचा कुठंतरी पहिल्यांदा विचार करायला हवा। लक्षात घ्या, चाइल्ड सायकोलॉजी असं सांगते की मुलं ही निरीक्षणातून आणि अनुकरणातून घडत असतात। आपण ज्या वेळेस मुलांना कळत जातं की आपले आईवडील बोलतात एक मात्र वागतात वेगळं, आपली आई बोलते वेगळं आणि वागते वेगळं, तेव्हा खऱ्या अर्थानं त्या मुलांना घरामध्ये प्रेम वाटत नाही, आपल्या मातापित्यांबद्दल प्रेम वाटत नाही, घरातच माणुसकी संपते आणि मग खऱ्या अर्थानं वृद्धाश्रम खोलावे लागतात। ही आजची वास्तवातली परिस्थिती आहे। हे सगळं मी सांगतो हे दुसऱ्या राज्यातील नाही, दुसऱ्या जिल्ह्यातील नाही, दुसऱ्या तालुक्यातील नाही, हे तुमच्या माझ्या घरातलं आजचं जळजळीत आणि कडकडीत वास्तव आहे। आता थोडंसं आपण घराच्या बाहेर येऊयात। आपल्या शेजारी म्हणजे आपला शेजार धर्म। एक काळ होता माणूस माणुसकीने भरलेला होता, पण आता काळ इतका बदलला आहे की चांगलेपणा आणि वांगलेपणा या दोन्हींचं द्वंद्व प्रत्येक घरामध्ये सुरू झालं आहे। आता खऱ्या अर्थानं जर 2000चा पूर्वीचा काळ जर पाहिले तर जेवढी वयस्कर पिढी आहे, बाबा तुमचा काळ जर पाहिला तर घरातला कर्ता माणूस जर घरात नसेल तर आई शेजारच्या मुलाला सांगायची, आमच्या घरातला कर्ता माणूस नाही, 2 दिवस आमच्या सोबतीला आहे। पण आज 2023 मध्ये तुम्हाला एक प्रश्न मला विचारून जायचं आहे, या 2023 मध्ये कोणतीही आई शेजारच्या मुलाला त्याच विश्वासानं बोलवण्याचं आजच्या काळात धाडस करू शकते का? एवढी माणुसकी तरी आज शेजार धर्मात राहिली का? आणि एवढी विश्वास ठेवण्याची पात्रतेची माणसं तरी आज आपल्या राहिलीत का? हे वातावरण कसं बदलत चाललंय पहा। खऱ्या अर्थानं शेजार धर्म आमचा इतका बदललाय। आता काही दिवसापूर्वी पुण्यातच एक प्रसंग पाहण्यात आला। एका काकूंना काही कामानिमित्त बाजारात जायचं होतं, त्यांना कामानिमित्त बाजारात जायचं, पण मुलगा नेमकं शाळेतून येणार होता। काय करावं ह्या विवेचनेत ते माऊली होती। तिनं त्याच वेळी आपल्या फ्लॅटचा दरवाजा बंद केला, चावी डावीकडच्या फ्लॅटमध्ये ठेवली आणि उजवीकडच्यांना सांगितलं, आमच्या घरावर लक्ष ठेवा बरं, चावी डावीकडे ठेवली आहे।
म्हणजे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तेवढ्या विश्वासाच्या खालच्या पातळीवर जर आम्ही येऊन पोचलो असेल, आमच्या घरात आणि आमच्या शेजारीमध्ये जर आम्ही एकत्र नसू तर आम्ही देव देश धर्मासाठी एकत्र येऊ का? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. सुरुवातीला गावं वाड्या वस्त्या अशा नव्हत्या हो. भीमराव धुळीपूरकर फार सुंदर सांगतात, असे कसे माझे गाव पुरे बदलून गेले, कुणी मेले तरी आता डोळे नसतात ओले. ही माणुसकीची शेवटची अवकळा आमच्या समोर सुरू आहे. आता शेजारी कुणी मेलं तरी हळू आवाजात का होईना पण आमच्या घरामध्ये होईल सुखाची सावली ही सिरियल सुरू असते. कुणी शेजारी गेलं तरी हळू आवाजात का होईना पण आमच्या घरातला TV सुरू असतो. अहो आता काही ठिकाणी चेन्नईमध्ये तर 8 दिवसापूर्वी एक बातमी वाचण्यात आली की सुतक किती दिवस पाळायचं यावरून झालेल्या हाणामारी 2 ठार. मग असं पाहिलं की खऱ्या अर्थानं आपण नेमकं आहोत कुठं आणि आपल्याला जायचंय कुठं याचा विचार करावा लागेल. म्हणजे आज 4 भिंतीच्या घरात आम्ही खऱ्या अर्थानं एकत्र नाही, आज वाडी वस्तीवरती आम्ही मनानं एकत्र नाही, आज गावागावात आम्ही एकत्र नाही. जर आम्ही घरापासून वाडीपर्यंत एकत्रित नाही तर समाजाच्या कार्यासाठी देव देश आणि धर्मासाठी आम्ही कधी एकत्रित होणार आहोत? आणि या समाजाला जर एकत्रित करायचं असेल तर एकत्रितपणा आणि संघटितपणाचा सगळ्यात मोठा सोहळा म्हणजे गणरायांचा सोहळा आहे. म्हणून तर वाडी वस्तीपासून तर गावापर्यंत खऱ्या अर्थानं गणेशोत्सव सोहळ्याला आपल्याकडं अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि त्याच अनुषंगानं जर पाहिलं तर या सोहळ्याच्या निमित्तानं आज आपल्याला मात्र खऱ्या अर्थानं मोठमोठ्या विषयांवरती आध्यात्मिक चर्चा करण्यासाठी मी इथं आलोच नाही. सुरुवातीलाच अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये स्पष्ट करतो, आज फार मोठं काहीतरी अध्यात्म सांगण्यासाठी मी आलो नाही, ती खऱ्या अर्थानं माझी पात्रता नाही. पण छोट्या छोट्या गोष्टीमधून समाजाचं वास्तव मन बदलण्यासाठी काही विषयांवरती चर्चा सांगोपांग करण्यासाठी आज खऱ्या अर्थानं वक्ता म्हणून मी तुमच्यासमोर उभा आहे. आणि मग म्हणून तर खऱ्या अर्थानं आज याच विषयांमधून गणेश पुराणाचा आधार घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. आता चिंतन स्वरूपातून आपल्याला विषयाची मांडणी करत असताना जो अभंग आपण निवडलेला आहे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. मग प्रश्न जाणकारांच्या मनामध्ये एक असा निर्माण होईल, महाराज आत्तापर्यंत पुस्तकांच्या मांदियाळीमधून कथांच्या मांदियाळीमधून आम्ही असं ऐकलं की महादेवांचे पुत्र म्हणजे खऱ्या अर्थानं गणपती बाप्पा आहेत आणि गणपती बाप्पांचे वडील म्हणजे साक्षात भोलेनाथ आहेत. मग खऱ्या अर्थानं हे तिन्ही देवतांचे उत्पत्तीस्थान कसे होऊ शकतात? याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आम्हाला गणेश पुराणाचा पहिला अध्याय पाहणं अत्यंत गरजेचं आहे. कारण निर्गुण आणि निराकार स्वरूप म्हणजे साक्षात गणपती बाप्पा आहेत. आणि ज्या वेळेस प्रलय काळानंतर सृष्टीची उत्पत्ती करायची होती तेव्हा आकाशामध्ये म्हणजे ब्रह्मांडामध्ये ओंकार स्वरूप तेज निर्माण झालं. आणि गणराय असं सांगतात की त्या तेजा खऱ्या अर्थानं गणेश पुराण असं सांगतं त्या तेजामधून ओंकार स्वरूप गणरायांनी त्रिदेवांची आणि त्रिगुणांची निर्मिती केली. म्हणजे त्रिदेवांची निर्मिती म्हणजे अकारापासून निर्माण झाले ते ब्रह्मा, उकारापासून निर्माण झाले ते विष्णू आणि मकारापासून महेश यांची निर्मिती झाली. गणेश पुराण असं सांगतं या तिन्ही देवांची उत्पत्ती झाल्यानंतर या त्रिदेवतांना प्रश्न पडला, आपण कोण आहोत? आपलं या ब्रह्मांडामध्ये कार्य काय आहे आणि आपली उत्पत्ती कशासाठी आहे? गणेश पुराण असं सांगतं की हजारो वर्षांची तपश्चर्या केल्यानंतरही या तिन्ही देवतांना आपला मध्यान्ह मूल बिंदू शोधता आला नाही. म्हणून तर या तिन्ही देवतांनी आपली तपश्चर्या सुरू केली. ओंकार स्वरूप गणराय प्रसन्न झाले आणि अव्यक्त स्वरूपातून अंश स्वरूपातून गणराय त्या ठिकाणी प्रगट झाले. गणरायांचं ते तेज पाहिलं, अहो त्यांचं मुखमंडलची प्रधानता पाहिली तर सूर्याच्या हजारो सूर्यांच्या दीप्तिवंबालाही लाजवेल अशी ती सूर्यता होती. त्यांच्या कटीसूत्राचं तेज हे लाखो सोन्यांच्या मेरू पर्वतापेक्षाही अधिक होतं. त्यांच्या डोईवरचा मुकुट हा खऱ्या अर्थानं ब्रह्मांडाला लाजवेल असा प्रकाशमान होता. पण त्या तिन्ही देवतांनी त्यांचा अधिमध्यानत्व शोधण्याचा प्रयत्न केला की हरेक काळ निघून गेला पण अधिमध्यानत्व शोधता आलं नाही. म्हणून तर तिन्ही देव त्या बिंबाच्या म्हणजे त्या सूर्यबिंबाच्या प्रखल ओंकार स्वरूपाला नमन करते झाले आणि मग गणराय आपल्या मूळ स्वरूपात आले. आणि गणरायांनी त्यावेळेस खऱ्या अर्थानं तिन्ही देवतांकडे पाहिलं आणि तिन्ही देवतांनी ओंकार स्वरूप गणरायांना प्रणाम केला. आणि गणेश पुराण असं सांगतं की ब्रह्माजी, विष्णू आणि महेशांनी गणरायांना प्रश्न केला की आमची खऱ्या अर्थानं उत्पत्ती कशासाठी आपण केलेली आहे? तेव्हा गणरायांनी सांगितलं, ब्रह्माजी आपण या सृष्टीची ब्रह्मांडाची निर्मिती करावी. भगवान विष्णू भगवान ब्रह्मदेवांनी निर्माण केलेल्या सृष्टीचं आपण पालन करावं. खऱ्या अर्थानं त्या ब्रह्मांडातील जीवांचं पालन करावं. आणि महेशा आपण खऱ्या अर्थानं
या सृष्टीच्या विनाशाचा कार्यभाग हाती घ्यावा। आता तिन्ही देवांना आपलं कार्य मिळालं आणि त्यानंतर ओंकार स्वरूप गणरायांनी गणेश पुराण असं सांगतं की ज्ञान, शास्त्र आणि वेदांचं ज्ञान या तिन्ही देवतांना दिलं आणि मग ब्रह्मदेवांनी ब्रह्मांडाची निर्मिती करण्याची राज्यघटना आपल्या हाती घेतली। आता ब्रह्मांडाच्या निर्मितीची राज्यघटना सुरू झाली, पण लक्षात ठेवा ज्यावेळी ब्रह्मदेवांनी ही सृष्टी निर्माण करायला प्रारंभ केला तेव्हा आता हे ब्रह्मांड सृष्टी निर्माणच होणार। मात्र शेवटच्या क्षणी भगवान विष्णू निद्राधीन असताना त्यांच्या दोन्ही कानांमधून गणेश पुराण असं सांगतं की मधु आणि कौटुब या दोन दैत्यांची निर्मिती झाली। या दोन दैत्यांनी पृथ्वीवरतील आपल्या पापाचं साम्राज्य वाढवायला सुरुवात केली। आता शेषही फुतकार टाकू लागला आणि पृथ्वी या भाराने मात्र हतबल झाली। तेव्हा मात्र या मधु आणि कौटुब या दैत्यांचा संहार एवढा वाढला की त्यांनी साक्षात ब्रह्मदेवांवर चाल केली आणि मग ब्रह्मदेव मात्र धावत त्या ठिकाणी विष्णूंना शरण आले आणि विष्णूंना सांगितलं या सृष्टीची उत्पत्ती आता आम्ही हाती घेतली, पण तुमच्या दोन्ही कानांमधून प्रगट झालेले मधु आणि कौटुब हे दोन दैत्य मात्र आज या ब्रह्मांडावरती काय आपलं अस्तित्व दाखवत आहेत। आता त्यांनी माझ्या सहाराचं कार्य हाती घेतलंय। तेव्हा गणेश पुराण असं सांगतं की भगवान विष्णूंनी या मधु आणि कौटुब या दोन दैत्यांसोबत जे युद्ध पुकारलं, गणेश पुराण आधारे जर पाहिलं तर 5000 वर्ष हे युद्ध चाललं, पण तरी भगवान विष्णूंना मात्र विजय मिळू शकला नाही। मग मात्र तेव्हा भगवान विष्णूंनी मधु आणि कौटुब या दोन दैत्यांपासून लपत गंधर्वाचं रूप घेतलं। मात्र भगवान महादेवांनी ते ओळखलं आणि महादेवाने विचारलं हे स्वरूप घेण्याचं कारण काय, आणि त्यावेळेस भगवान विष्णूंनी सांगितलं की आता मधु आणि कौटुब या दैत्यांचा संहार एवढा वाढलाय की त्यांच्या विरुद्ध विजय मिळत नाही। आणि मग महादेवांनी गणेश पुराण सांगतं भगवान विष्णूंना सांगितलं तुमच्या पराजयाचं एकमेव कारण आहे ज्या ओंकार स्वरूपापासून, ज्या ओंकारेश्वर गणरायांपासून आपली निर्मिती आहे, तुम्ही युद्धाला प्रारंभ करण्यापूर्वी त्यांचं दर्शन घेतलं नाही, म्हणून तर खऱ्या अर्थानं तुम्हाला विजय मिळत नाही। आणि त्यानंतर महादेवांनी त्या ठिकाणी भगवान विष्णूंना ओम गण गणपतये नमः हा मंत्र जाप दिला। 1000 वर्ष या मंत्र जपाची आराधना भगवान विष्णूंनी केली। त्यानंतर मधु आणि कौटुब या दोन्ही दैत्यांविरुद्ध युद्ध पुकारलं आणि खऱ्या अर्थानं या दोन्हींचा वध केला। या मंगल प्रसंगाचं स्मरण म्हणून 4 महाद्वारांनी युक्त गंडकी शिळेपासून त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मंदिर उभारण्यात आलं आणि स्वतः भगवान विष्णूंनी गंडकी शिळेपासून बनवलेली ती गणरायांची मूर्ती त्या ठिकाणी प्राण प्रतिष्ठित केली, ज्याला आज आपण सिद्धिविनायक असं संबोधतो। आणि त्याच गणरायांचा जीवनाचा जर आम्ही प्रवास पाहिला तर ओंकार प्रधान म्हणण्याचं कारण असं आहे की गणरायांनी फक्त या सृष्टीची उत्पत्ती केली नाही, तर गणेश पुराण सांगतं ही सृष्टी उत्पन्न होत असताना तिचं पालन करण्याचं कामही ओंकार स्वरूप गणरायांनी केलं। म्हणून तर गणराय या ब्रह्मांडामध्ये, कारण ज्यावेळी भगवान ब्रह्मदेवांना ही सृष्टी बनवायची होती ना, तेव्हा ब्रह्मदेवांना प्रश्न पडला आता ब्रह्मांड तर बनवायचं आहे, सृष्टी तर निर्माण करायची आहे, पण करावी कशी? त्यावेळी गणेश पुराणानं दाखला असा देऊन सांगितलेला आहे की त्यावेळी श्वसन मार्गावाटे ओंकार स्वरूप गणरायांनी त्यांना आपल्या देहामध्ये घेतलं आणि ब्रह्मदेव चकित झाले, कारण उंबराच्या फळा सारखी हजारो ब्रह्मांड आतमध्ये होती आणि एक उंबरासारखं ब्रह्मांड त्या ठिकाणी गणरायांनी फोडलं आणि त्यातलं असणारं ब्रह्मांड ज्यावेळेस पाहिलं त्यात हजारो ब्रह्मदेव होते, हजारो विष्णू होते, हजारो महेश होते आणि सगळी जेव्हा रचना पाहिली तेव्हा ब्रह्मदेवांनी रचना केली। रचनाच करून थांबले नाही तर मधु आणि कौटुब या दोन्ही दैत्यांनी ज्यावेळेस त्यावरती सहारा आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा साक्षात गणरायांनी त्या ठिकाणी आशीर्वाद देऊन यापासूनही मुक्तता केली। म्हणून त्या ब्रह्मांडाचे उत्पत्ती सिद्धांत आणि पालन सिद्धांत ज्यांच्यापासून सुरू होतो ते म्हणजे ओंकार स्वरूप गणराय आहे। मग ज्यांच्यापासून ब्रह्मांडाची निर्मिती आहे, जर आम्ही त्यांना शरण गेलो तर खऱ्या अर्थानं या तिन्ही देवतांची ज्यांच्यापासून उत्पत्ती आहे त्या गणरायांना आम्ही शरण गेलो तर याही देहाचं कल्याण होणार आहे। आणि म्हणूनच आपलं कल्याणाचं उद्धाराचं साधन जर कोणतं असेल तो म्हणजे हा गणरायांचा सोहळा आहे।